तर एकूण एवढ्या जरा पायऱ्या आहे. थोडंसं रिसर्च केली मी, त्याच्यामध्ये लिहिलं आहे जवळजवळ 1000+ पायऱ्या आहे, म्हणजे 1400 ते पण असू शकतात. तर मी आता पायऱ्या जर चढत असेल तर मी तुम्हाला सांगेल किती काउंट होतो याचा. आणि हा बोलतात की 1700 सदीमध्ये ही मंदिरची स्थापना झाली आहे बोलतात, कारण की त्या टायमाला ही देवी प्रकट झाली होती. पण ते जीवदानी माता का म्हणतात तो रहस्य आहे त्याचं. बघू 2-3 जणांना विचारू, अजून तर प्रॉपर आन्सर आलं नाही मला. तर एकूण एवढ्या जरा पायऱ्या आहे. थोडंसं रिसर्च केली मी, त्याच्यामध्ये लिहिलं आहे जवळजवळ 1000+ पायऱ्या आहे, म्हणजे 1400 ते पण असू शकतात. तर मी आता पायऱ्या जर चढत असेल तर मी तुम्हाला सांगेल किती काउंट होतो याचा. आणि हा बोलतात की 1700 सदीमध्ये ही मंदिरची स्थापना झाली आहे बोलतात, कारण की त्या टायमाला ही देवी प्रकट झाली होती. पण ते जीवदानी माता का म्हणतात तो रहस्य आहे त्याचं. बघू 2-3 जणांना विचारू, अजून तर प्रॉपर आन्सर आलं नाही मला. इथे 2 वे आहे. एक तर तुम्ही शिडीनुसार जाऊ शकतात, तुम्हाला 1000-1500 जी असेल ते तुम्हाला चढावं लागेल. आणि दुसरं आहे तुम्हाला इथे वे टू फनिक्युलर, ते लिफ्ट टाईप असतं, तिथून तुम्ही जाऊ शकता. प्रत्येकाचे रेट डिफरंट आहे. तो लिफ्टने जाण्यासाठी तिकडून आहे, आम्ही चालतच जाणार आहे. स्ट्रगल केलं तर काहीतरी भेटतं. तर आहे मुख्य प्रवेश. तुम्हाला इकडे चप्पल ठेवायचं स्टँड पण भेटेल, तुम्ही इकडे चप्पल काढू शकता. आपण बघूया किती रुपये घेतात चप्पल काढायचे. मन किती भाई 2 जोड़ी. वड़ा पाव चाहिए इसको, जा हा वड़ा पाव. हा दे त्याला वड़ा पाव, तरी विचारायला. अरे दान देने से अच्छा खिलाना अच्छा रहता है. जा दान दे, बोल की आज का कोटा खत्म. जा झाला ते 10 रुपयाचे. भुका नको करू रे बिचारा. आणि तो चप्पल घातली आहे चप्पल काढलं. समोरच गणपतीचं मंदिर आहे. नाही गणपतीचं मंदिर नाही आहे, हा गणपतीचंच मंदिर आहे. आता काय करू, लाईव्हमध्ये नाही. अरे काय करू, आपल्याला नाही एवढं माहिती. चला आपण प्रवेश करूया आणि बोलूया गणपती बाप्पा मोरया. इकडे तुम्हाला बॅग चेक करावं लागते, पण आम्ही जो इथून आलो त्याने कोणी बॅगच चेक नाही केली. पण माणूस की म्हणून मी गेलो तिकडे आणि बॅग चेक करून आलो. इथे मी शिडी मोजत होतो, पण नंतर कळालं इकडे शिडीच्या इकडे नंबर लिहिला आहे त्या लोकांनी की किती नंबर आहे, किती शिडी आहे. आणि मोजलं परफेक्टच आहे. तर ही इकडची आहे 70वी. इथे लिहिलं आहे माकडापासून सावधान. तर माझा मित्र गेला आहे पुढे. तुम्ही बघा जेवढं जेवढं वरती जाणार तिथे सर्वीकडे शॉप आहे.
आता आम्ही कुठच्या पायरीवर आलो आहे 250 इकडे आलो आहे जवळपास. प्लॅस्टिक पिशवी नाही इथे सांगितलं आहे, प्लॅस्टिक पिशवी नाही मागायला सांगितले. सेकंड थिंग आहे इकडे सांगितलं आहे पाकिट मारापासून सावधान. तिसरं आहे माकडापासून सावधान. मी तर आज ग्लुकोंडी पिऊन आलो आहे. माझ्या मित्र ग्लुकोंडी पिऊन नाही आले म्हणून स्लो चालतो आहे. बघू शकता माणसं किती श्रद्धेने वरती येतात. मला तेच बोलायचं हां, तो फायनली आम्ही आलो आहे 250 पायऱ्या चढून. 250 पायऱ्या चढून आलो आहे फायनली आम्ही इकडे. तर आता थोडा विश्रांती घेतो आहे, बसलो आहे. पुन्हा जर्नी स्टार्ट करणार. सो थोडा रेस्ट घेतो आहे. चला भेटू. तर आम्ही आमची जर्नी परत स्टार्ट केली आहे यानुसार. आता जात आहे आम्ही परत पुन्हा. हे म्हातारे आजी बघू शकतात, ती पण किती पायऱ्या चढून चालत आहे. चला क्या हुआ दादी? हा बघा तुमचा फ्रेंड सीडीवरती नंबर लिहिलेले असतात ते त्याला वाटलं की पुढेपर्यंत असेल, पण आम्ही जेव्हा वरती चढत गेलो तेव्हा त्याला नंबर दिसलेच नाही म्हणून तो नंबर बघण्यासाठी परत खाली गेला आणि आता परत वरती येतो आहे. म्हणजे दीपकची डबल मेहनत. म्हणजे तुमच्या फ्रेंडची डबल मेहनत. साफ है वैसा ही आते हैं भाई। सुबह रात को जाते हैं, सुबह आना पड़ता। एक नोटीस केलं 350 शिडीच्या नंतर नंबर लिहिलाच नाही. तर मोजावं लागणार परत. हनुमान महाराज आहे तिकडे, हनुमान महाराज आहे तिकडे. दो बंदर, बड़े नाम का बंदर टिल्लू है टिल्लू. अरे बाप रे, सब जन उसको पानी दे रहे. बच्चे के साथ है वो, छोटा सा बच्चा है, छोटा सा बच्चा है वो. पापा पापा मेरे को उस साइड से जाना पड़ेगा बट अम्मा. इसका पप्पा बैठा है, पप्पा बोलते हैं. सब जन माँ को एंटरटेन कर रहे हैं, मुझे कोई कुछ बोल रहा नहीं है. और इसका बच्चा वहाँ पे पेड़ पे छलांग मार के चला गया. तिथे त्याची आई बसली होती पोराची आणि ते बाप बसला आहे. बाप बोलतो मला तर कोणतं विचारत नाही, सर्व दिलं आहे आईलाच. आणि पोरगा होता तो पोहून त्या झाडावर उडी मारून गेला. बिचारी इस बंदर को कोई पूछता ही नहीं. या माकडाला कोण विचारत नाही. त्या माकडाला दिलं होतं ना बिस्किट, खातो कुठे तो. विचारला होता, परत खाली गेला, परत आता मोजत वरती. हे माकडं आहे इकडे. माकडाचा पिल्लू वरती चढला झाडावर. तो बघा उडी मारून येईल बघा. तो बघा उडी मारून यो 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 बघा आला आलो. इलो 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 पोरगो इलो, मम्मीकडं इलो रे पोरगो. चलो बाबा, आता माझा मोबाईल जायचा. ए हा थकला आहे, थकला तर थकला. 800 शिड्या चढून थकला. घर बराबर ना रहे, हमें मालूम है. नींबू जो वाला बॉटल और दिया इथे अजून 2 जण ते ब्लॅकमध्ये ते व्लॉग बनवत होते, ते पण शूटिंग करत होते. इथे खूप जण येतात शूटिंग करायला.
चला आपण पुढे जाऊया. तर इकडं आलो आहे आम्ही. थोडा ब्रेक घेतला आहे, पण थोडं आम्ही विचारपूस करत होतो की जीवदानी मातेला जीवदानी माता असं का म्हणतात. तर जसं की थोडंसं समजलं आहे की इथे देवी प्रकट झाली होती, थोडा चमत्कार केला होता त्यांनी. अँड इथे कोण आपलं जीवनासाठी प्रार्थना करायला येतात आणि असं काही चमत्कार झालं, त्याच्यामुळे खूप जणांना जीवनदान भेटले आहे. असं काहीतरी पारंपरिक चर्चा चालू आहे, त्याच्यामुळे हे लोक बोलतात की त्यांना जीवदानी माता असं बोललं जातं. बट तुम्हाला जर माहीत असेल बेटर कशासाठी बोलतात तर तुम्ही खालती कमेंटमध्ये लिहू शकता. तर 1000 पायऱ्या आम्ही झाल्या आमच्या सोडून. तर मित्रा काय म्हणतोस, थकलास की अजून आहे एनर्जी? नाही आहे तुम्ही एनर्जी आहे ना. कसं पण करून वरती पोहोचायचं आहे देवाकडे. पोचू मंदिरापर्यंत पोचू. तर पोचलो आहे आम्ही 1000 शिडीपर्यंत. थोडंसं जाता पुढे होऊन जाईल, 5-10 मिनटामध्ये पोचू शकतो आपण. नाही 5-10 मिनटं नाही, 400 आहे ना, 1400 आहे ना या 200 आहे ना, तरी पण लागेल 10-15-20 मिनटं जास्तीत जास्त. चला बाकी इथे जागा मस्त आहे, हवा चांगली, हवा पण चांगली येते. थोडं आता दुपारच्या टायमाला आम्ही आलो आहे म्हणून थोडं गरमी आहे, पण थोडी हवा लागते त्याच्यामुळे जरा बरं वाटतं. ठीक आहे. आम्ही लोक खूप वर्षानंतर ॲक्च्युली सोबत आलो. कमीत कमी मला वाटतं 10 वर्ष तरी झाले असतील आम्ही लोक आलो. 10 वर्षामध्ये खूप काही इथे चेंजेस झाले आहेत. शिड्यांवरती नंबर लिहिलेले चेंजेस झाले आहेत. परत चढण्यासाठी आम्हाला जे ते लोखंडाचे पाईप्स पकडावे लागतात ते आधी नव्हते, तर ते एक पब्लिकसाठी खूप चांगलं लोकांनी हेल्पसाठी केलं आहे. आणि आपण आता एक शिड्या परत चढत जातो आहे. 1000पर्यंत झाले होते आणि हे आता पुढचे इथपर्यंत आलो आहे दादा. आणि इथे वॉशरूम आहे, लेडीज जेंट्स दोन्ही. मागच्या साईडला वॉशरूम आहे. आणि मग इथून आम्ही आता आज जातो आहे ते 5 पायरीकडे जाण्याचा मार्ग हा इथे आहे. आणि गाईज तुम्ही बघू शकता इथे काहीतरी नवीन बनवतात आहे, एखादं छोटंसं मंदिर किंवा लोकांना बसण्यासाठी ही जागा. आणि इथे तुम्ही बघू शकता मंदिराकडे जाण्याचा मार्ग लिहिलेला आहे. इथे एक छोटंसं दुकान आहे जिथे प्रसाद वगैरे चुंदरी वगैरे मिळते. आणि इथे आमच्या शिड्या पूर्ण झाल्या आणि इथून आम्ही परत मंदिराकडे जाण्याचा नवीन मार्ग निघाला. इथून आम्ही स्टार्ट करतो परत नवीन. सो वाईज तुम्ही दुसरे बघू शकता इथे दुकानं आहे. 12 वाजून 5 मिनटं झाले. सो आरती स्टार्ट झाली आहे. आणि इथे बघा हे सगळे दुकान आहेत असे. तुम्ही इथे सुद्धा तुमची चपला काढू शकतात आणि तुम्ही चपला घालून वरपर्यंत येऊ शकता. मंदिराच्या 10 फूट आधी इथे दुकान आहे जिथे तुम्ही तुमच्या चपला काढू शकता. फायनली मंदिर आम्हाला समोर दिसतं आहे. इथून एंट्रन्स आहे मंदिराचा आणि इथून आम्ही जाणार होतो आतमध्ये. जसं काही तुम्हाला आरतीचा आवाज येत असेल ऐकू, तर आरती स्टार्ट झालेली आहे. 12 वाजून 5 मिनटांनी ते आरती स्टार्ट होते दुपारची. आणि मग आता आम्ही समोर तुम्हाला मंदिराचं गेट पण दिसतं आहे, तर आम्ही आता आतमध्ये जातो. मंदिराच्या आतमधला मार्ग आहे हा, तुम्ही बघू शकता. आतमधला मार्ग मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आरती चालू आहे या तऱ्हेने. आतमध्ये थोडा इथे लायटिंग लावायची जरूरत होती, लायटिंग नाही लावली आहे. पंखा आहे वरती, लायटिंग पण लावायला पाहिजे होती. हां काय बोलतो? काय बोलतो? अच्छा बाय. अच्छा आरती चालू आहे, आपण आतमध्ये जाऊन बघूया.
मला पण अजून कळालं नाही कशासाठी लावलं आहे. आय थिंक रांगा असेल, इथे रांगेत उभे राहत असेल. आता तर जास्त गर्दी नाही आहे. आज मी व्हिडिओ अलाउड नाही बोलतो ते, सो कॅमेरा बंद करावा लागेल. भेटू आपण. मंदिराच्या बाहेर आलो आहे. मंदिराच्या बाहेरचे आहे. तिथून अजून एक रूट आहे, वरती पण जायला आहे. वरती अजून एक मंदिर आहे, तिथे आम्ही जातो आता. आतमध्ये कॅमेरा अलाव नव्हता, पण थोडं रिस्क घेऊन ट्राय केलं, दाखवतो. सोलर एनर्जी तेव्हा कॅमेरा तर लावलेत. इथे पोपट पण आहे त्या पिंजऱ्यामध्ये, खूप सारे तिकडे पोपट बघा. आणि असे ते फॉरेन टाईपचे ते बोलतात ते मकाव. हा आहे टॉपचा व्ह्यू. एकदम वरती मंदिराच्या टोकावर आल्यावर असं दिसतं. किती इथे वेगवेगळ्या टाईपचे पोपट आहेत तिकडे. सफेद, हिरवा, पिवळा, निळा. त्यांना कैद करून ठेवलं आहे, मनोरंजन करून ठेवलं आहे त्यांचं. ते बघून थोडं वाईट वाटलं. बरोडा देवी मंदिर आहे इकडे पाठीमागे, तुम्ही बघू शकता. इथे अजून एक मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. एकदम भव्य डोंगर. ह्याचा डिस्टन्स खूप मोठा आहे. उतरताना बरोबर सावकाश उतरा. हे बघा, हा उन्हात आहे म्हणून गरम गरम चटके लागतात आहे पायाला. बाबा रे, पाय भाजून गेले माझे. तर माझा मित्र येतोच अजून पाठीमागे. तो अरे पत्रे थोडं उन्हात एकदम पाय भाजत ना. भाजले ना पाय. खतरनाक भाजली. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा पाठी बघू शकता, एकदम भव्य सिनेरी. नाईस लुक आहे, एकदम एक नंबर लुक आहे. तुम्ही बघू शकता, एक नंबर मस्त वाटतं आहे. तेव्हा तुम्ही पण यायला पाहिजे एकदा. हा अनुभव खूप खूप म्हणजे खूप छान आहे.
हे बघा, आम्ही लोक आता मंदिराच्या टोकावरती उभे आहेत. आमचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बघत आहात खाली पूर्ण एकदम लहान लहान गोष्टी, लहान गाड्या, लहान मुलं दिसतात आहे. आणि तिथे एक हेलिपॅड आहे जो तुम्हाला आता दिसत नसेल. मी तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला तो हेलिपॅड दिसेल. आणि हा बघा, मी हळूहळू झूम करतो आहे आणि तो हेलिपॅड हळूहळू आपल्याला दिसतो आहे. आणि हा हेलिपॅड आपल्याला क्लिअरली आता त्याच्यावरती लिहिलेलं सुद्धा आपल्याला दिसतो आहे. तुम्ही बघाल की बघा एक लहान बस उभी आहे आणि लोक पण जातात आहे, गाड्या जातात आहे. हे आपल्याला क्लिअरली दिसतं आहे आता. आणि मी आता परत झूम आउट केल्यावर तुम्हाला कळेल की मी तिथून किती लांब आहे ते. सो हे बघा, आता झूम आउट केलं आहे आणि बघा तो तुम्हाला हेलिपॅडसुद्धा दिसत नसेल. पाय एवढे तणतणीत तुपासारखे भासतात आहे ना. खूप भासतात आहे पाय, एवढा कडक ऊन आहे. मी एकदम कसं बसा आलो. खूप गरम आहे ना. खूप गरम आहे यार, पाय वाजले माझे. तिकडे जाऊन आलो आहे, तिकडे जाऊन आलो. तुम्ही बघू शकतात किती माणसं आली इकडे. शेवटी पण आलो होतो, ते पैसे इथे दरबारात चिपकवायचं होतं. तर मी पण लास्ट टाइम ट्राय केलं होतं दोन चिपकवायचं. ह्यावेळी पण ट्राय करून बघतो. मंदिराचं एकदम सुंदर दृश्य. नाही, मला एक पॉईंट दे. आपण ट्राय करूया. कुठे पण चिपकतं ना ते. आता आपण ट्राय करूया. चिपक गया नहीं, तूने ऐसा जगह पर रखा है वहाँ से गिरे ना. ओके, यहाँ पे ऑलरेडी वहाँ तिकडे अजून खड्डाचा साचा आहे म्हणजे चिपकून जातात. पडले पैसे दानपेटीमध्ये गेले पैसे. दान जमा करायचं मस्त आयडिया. काल भैरव मंदिर, काल भैरव मंदिर. काली माताचं मंदिर, महाकाली देवी मंदिर. मुलीचा आला आहे तिथे लिहिलं होतं एक्झिट पॉईंट, म्हणून बघायला आलो की काय एक्झिट इकडे एक्झॅक्टली. बरोबर आहे, तुझंच एक्झिट. अरे
हरे कृष्णा हरे 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 हरे. एक्झिट आहे, एक्झिटवर आम्ही जातो आहे. एकदम गरम गरम साईडने चालतो आहे तर तिकडे खूप जणांची बांगड्यांची काचे दिसत आहे, पाहायला लागू शकतात. तर मी चाललो आम्ही खाली परत रिटर्न. जेवढं चढताना त्रास नाही झाला तेवढं उतरताना होतोय, कारण की इकडे दगडं अशी आहे की पाय दुखा लागतात. तुम्ही बघू शकता हे सीडीची डिझाईन अशी आहे, तर मग ते कसं उतरताना पाय ठेवतो ना एक तर दबावच जातो त्याच्यावर, तर पाय एवढं दुखतो ना चालताना. बापरे, एवढं चढताना नाही एवढं वाटत, तेवढं उतरताना वाटतं. तर चालता चालता आम्ही आलो आहे थोडं, अजून 300-400 पायऱ्या बाकी असेल उतरायला. चला जाऊया रे. रामफल भाई सबके पास रामफल था, 50 के 6 पीस. कैसा है खाने में? मीठा है, मीठा और ठंडा. मीठा और ठंडा. रामफल. फाइनली पहुंच गए नीचे तक. सो खूप वेळानंतर खालती पोचलो आहे. आता थोडंसंच पावलं आहे, 40-50. तो मित्र तर थकला दिसतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर याने मागवले मिसळ पाव आणि माझी आली आहे पुरी भाजी. सो ह्याने तर स्टार्ट केलं आहे, आता मी पण स्टार्ट करतो. सो फायनली जेवण पण झालं, सर्व झालं. आता घरी जायची वाट.
पण त्याच्या आधी चप्पल घ्यायची. चप्पल घ्यायला जाऊया. मग झाले आपलं जीवदानीचं दर्शन कंप्लीट. तर आता आम्ही घराच्या वाटेवर निघालो आहे. सो सी यू गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. बाय बाय.